नमस्कार, डी24 तास पेड न्यूज चॅनल पाहू शकता। इंदिरा महिला मंडळाच्या माध्यमातून आज महानगरपालिका या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आपल्या सोबत काही महिला देखील या ठिकाणी उपस्थित आहे। नेमकं प्रकरण काय आहे आपण हे जाणून घेऊया। ताई काय सांगणार, आज आपण या ठिकाणी निवेदन देण्यासाठी येत आहेत, काय विषय आपला? सर, आम्ही आमच्या संस्थेमार्फत अनेक वर्ष आंदोलन करतो आणि त्या आंदोलनाचा एक चांगला बेनिफिट जनतेला होत राहतो। कोणाला व्यक्तिगत त्रास देणं आमचा उद्देश नसतो, परंतु दुर्भाग्य या शहराचं असं आहे की 2023 पासून आम्ही कुत्र्यांचा जो विषय घेऊन येतोय, आज आम्ही आयुक्तांना भेटायला आलेलो आहे। आमचं असं म्हणणं आहे की शहरामध्ये जे चिकन मटन आणि मांस विक्रीचे दुकान आहे ओपन बिना परवाना, त्यांचा परवाना रद्द करायला पाहिजे। तिथे जे रक्त येत राहतं, रक्त मांस आणि जे इसळ पडत राहतं ते खाऊन कुत्रे माजलेले आणि त्यांना इतर दिवस ते मांस वगैरे रक्त वगैरे नाही मिळालं तर ते डायरेक्ट लोकांना चावा करतात। तुम्ही पाहिलं असेल दुर्भाग्यपूर्ण घटना आता 4 ते 5 दिवसापूर्वी 12 पत्तरला घडली। 19 लोकांना चावा घेतलेला आहे, कोणाचं कान कापलं, पेट्रोल पंपच्या बाईला पाडण्यात आलेलं आहे। आणि हाच विषय घेऊन जेव्हा आम्ही महापालिकेत फक्त 4 जिवंत कुत्रे एसी मध्ये आणले होते, अमिता तगडे पाटील यांच्या कॅबिन मध्ये आमच्यावर 353 सारखे त्यांनी गुन्हे दाखल केलेले आहे। हे या शहराचं दुर्भाग्य आहे। म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे तुम्ही आवाज उठवायची नाही, लोकांचा जीव गेला तरी चालेल। तुम्ही बघू शकता 300 याच्यासारखे गुन्हे देखील या ठिकाणी दाखल करा। कुत्रे मोठ्या प्रमाणात धुळे जिल्ह्यामध्ये झालेत। ताई काय सांगणार, त्या संदर्भामध्ये शासनाने निधी देखील दिलाय, परंतु त्याचं काय झालं, काय सांगणार? सर, मागे जेव्हा आम्ही आंदोलन केलं 2024 मध्ये, जेव्हा माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता, तेव्हा मी मनुष्यवधाचा गुन्हा आयुक्तांवर दाखल केला होता। तो माघारी घेण्यासाठी आमच्याशी गोडधोड बोलण्यात आला। दुसरा असा की कोट्यावधी निधी आलेला तो पडलेला होता। आमच्या आंदोलनानंतर त्यांनी कोल्हापूरच्या एका संस्थेला ते निर्बीजीकरण करण्यासाठी, कुत्र्यांचं निर्बीजीकरण करण्यासाठी मोठ्या मुश्किलाने वरखेडी रोड येथे त्यांनी ते प्लांट उभारला। पण तिथे जेव्हा आम्ही 2दा गेलो तर तिथे दुर्दशा आहे आणि त्यांनी आतापर्यंत 4 ते 4,500 कुत्रे निर्बीजीकरण केलेले। पण शहरात अनेक भागांमध्ये तुम्ही ज्या भागातून यांनी कुत्रे घेऊन गेलेले त्या भागात मी कुत्रे त्यांच्या पिल्लांसह तुम्हाला आम्ही ते फोटो उपलब्ध करून देऊ। जी निधी उपलब्ध केली त्याचं काय झालं, ते योग्य ठिकाणी वापरला नाही, निधी अनेक ठिकाणून निधी येत राहतो। आता तुम्ही निधीचा विषय काढलेला आहे, त्याच्यात तुम्हाला सांगते, आता जो पुरस्कार भेटला 8 कोटीचा, त्याची विल्हेवाट यांनी योग्य ठिकाणी न लावता ती अयोग्य ठिकाणी लावताय। त्याच्यात 4 जे घंटागाडी स्वच्छताचा विषय आला, निधीमुळे हा विषय येतोय। तर घंटागाडीच्या लोकांनी काही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे, 3-3 महिने पगार न होता। परंतु हे शहराचा विकास, शहराचं सुशोभीकरण मध्ये पैसे लावताय, 2-2 कोटी नाले सफाई मध्ये लावताय। मागे त्यांनी वृक्षारोपण दाखवलं की आम्ही 50,000 वृक्ष लावले, 40 ठिकाणी त्यांनी मियावाकी पद्धतीने झाडं लावलेले आहे, पण तुम्हाला एकही झाड जिवंत तुम्हाला दिसणार नाही। हे दुर्भाग्य आहे पालिकेचा। निधी असा विल्हेवाट, तुमचं असं म्हणणं आहे की मांस विक्रीच्या म्हणजे मांस विक्री नेमकं काय झालं पाहिजे? दुकानात मांस विक्री जर बंद झाले तर त्यामुळे व्यावसायिकांवर त्या ठिकाणी त्यांचा बेरोजगार प्रश्न निर्माण होईल, काय सांगणार? रोज आम्ही त्यांची दुकानं बंद नाही करायला सांगितले सर। बंद करण्याचा विषय असा आहे, बिना परवाने कोणती पद्धत अशी आहे की मांस विक्रीची दुकानं तुम्ही उद्या येऊन मी पालिकेजवळ विकायचं का? मला परमिशन द्या, मी इथे विकते। आणि ते मांसच्या तुकड्याचे दुष्परिणाम तुम्हाला दिसत नाही। रॅबिज होतोय लोकांना, रॅबिजचं इंजेक्शन नाहीये। म्हणून आमचं म्हणणं आहे की उघड्यावरची बिना परवाना जेवढे मांस विक्रीचे दुकान आहे ज्याच्यामुळे कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होते ते बंद करण्यात यावे, नाही तर त्यांची व्यवस्थित कुठेतरी विल्हेवाट लावण्यात यावी। तुम्ही बघू शकता या ठिकाणी आज प्रभाताई यांच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन देण्यात आलंय। सांगण्यात आलंय की कुठलेही दुकानाला न हे करता मांस विक्रीचा यांच्या संदर्भामध्ये आज महानगरपालिका यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी ते उपस्थित आहे। कॅमेरामॅन निलेश डोलेसह डी24 तास चॅनल। जय हिंद, जय महाराष्ट्र।